लढत होते. शिवसेना उभाटा देखील आहे. सर्वाधिक लक्ष हे शिवसेना भाजप या म्हणजे मित्रपक्षांमध्ये होत असलेल्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. काय एकंदरीतच सांगेन. खरं आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही एकमेव कुसुम जिल्हा परिषद गटाचा आहे की या गटामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत या ठिकाणी होते आणि त्यामुळं स्वाभाविक आहे सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागतं. माजी आमदार यांचा चिरंजीव त्यांच्यासमोर निवडणूक रिंगणामध्ये आहेत. पूर्ण भाजप जे आहे ती आमच्या सोबत आहे असा दावा माजी आमदारांनी केलेला आहे. काय उत्तर असेल याकडे? त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. हे सगळे पोकळ दावे आहेत. खरं तर गेल्या वेळेसुद्धा ते माझ्यासमोर निवडणुकीला उभे होते. त्यावेळी मला 200 ते 250 मतांना पराभव स्वीकारावा लागला, सत्य आहे. परंतु त्यावेळेला संपूर्ण शिवसेना ही एकसंघ होती. आज या संघटनेचे 2 भाग झालेत. एकाच शिवसेनेचे 2 उमेदवार समोरासमोर उभे आहेत, जागुष्टे आणि बने. आणि समोर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरे जातो. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही. भारतीय जनता पार्टी पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे, तो एकसंघ आहे आणि त्याला उत्तरं द्यायचं म्हटलं तर त्यांच्या गटातले किती नेते आणि कार्यकर्ते माझ्या समेत आहेत याचं उत्तर आपल्याला येत्या 9 तारखेला दिसेल.